मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक अद्यापही सुधारलेला नाहीये। मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक आज संध्याकाळी 161 वर पोहोचलेला आहे, जो की खराब स्थितीमध्ये आहे। मी सध्या मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये एकीकडे इथे बरेचसे पर्यटक येत असतात, फेरफटका मारण्यासाठी मुंबईकरांची रेलचेल पाहायला मिळते, तर दुसरीकडे आपण पाहतोय की हवा अजूनही शुद्ध आहे असं कुठेही दिसत नाहीये। गेल्या 7 दिवसात महानगरपालिका म्हणतात की हवेच्या गुणवत्ता निर्देशांकामध्ये घट झालेला दावा जो आहे तो सुद्धा भूषण गगराणी यांनी केलेला आहे आणि घट झालेली असं सुद्धा महानगरपालिका म्हणते। मात्र वस्तुस्थिती काय ते देखील आपण या ठिकाणी पाहतोय। ठिकठिकाणी धुरकट वातावरणाची निर्मिती झाल्याचं दिसतंय आणि दृश्यमानता सुद्धा कमी झालेली आहे। ज्या इमारती स्पष्टपणे दिसतात त्या सुद्धा स्पष्ट दिसत नाहीये, अशी अवस्था सध्या मुंबईमध्ये सर्वदूर पाहायला मिळते। हवा प्रदूषण पातळी सामान्यतः संवेदनशील व्यक्तींसाठी आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते आणि 100 पेक्षा जास्त AQI जेव्हा होतो तेव्हा हवेत अस्थमा आणि हृदयरोग असलेल्या लोकांसाठी या हवेमध्ये समस्या सुद्धा वाढू शकतात। BMCने 28 मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्या खाजगी आणि शासकीय प्रकल्पांवर सध्या कारवाईला सुरुवात केलेली आहे। 94 भरारी पथकं सुद्धा सर्व वॉर्ड स्तरावर तैनात केली आहेत आणि नोटीस सुद्धा त्यांच्याकडून वाटण्यात येत आहेत। धूळ नियंत्रणासाठी मिस्टिंग मशीनची फवारणी सुरू असल्याचं सुद्धा चित्र काही ठिकाणी पाहायला मिळतं आहे। रस्ते धुणे विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्याचं जे काम आहे ते सुद्धा महानगरपालिकेकडून होतं आहे आणि सोबत नागरिकांनी उघड्यावर कचरा जाळणं टाळावं आणि महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा महानगरपालिकेकडून करण्यात येते। मात्र एवढं सगळं होऊन सुद्धा मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक जो आहे तो 100च्या आत येणार आहे का? हवा श्वसनासाठी शुद्ध होणार आहे का? हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।